संसदेत घुसखोरी आरोपीवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल. नव्या संसद भवनाच्या सुरक्षेला खिंडार. लातूर जिल्ह्यातील एक तरुण आणि हरियाणातील एका तरुणीसह 5 संशयितांना घेण्यात आले ताब्यात. संसदेत गोंधळ का झाला? संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया. म्हणाले, नवीन संसद भवन वाटतच नाही. नवीन इमारत माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे. राज्यात परिचारिकांचा संप. आरोग्य यंत्रणा सलाईनवर. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणीसाठी हा संप सुरू. एकीकडे राज्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर दुसरीकडे राज्यातील परिचारिकांनीही संप पुकारला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रसादाचा लाडू निकृष्ट. अधिवेशनात अहवाल सादर. मंदिर समितीच्या कामकाजाचा भोंगळ कारभार आला समोर. लाडू बनवणाऱ्या एजन्सीबरोबरच मंदिर समिती देखील तेवढी जबाबदार असा अहवाल केला सादर. ब्रह्मांडात आढळला विशाल तरंगता जलाशय. पृथ्वीपासून 12 अब्ज प्रकाश वर्ष अंतरावर आहे हा जलाशय. पृथ्वीवरील एकूण जलसाठ्याच्या 140 ट्रिलियन पट आहे हा जलसाठा. भारत इंग्लंड महिला संघात आजपासून एकमेव कसोटी. भारतीय महिलांनी 1995 नंतर भारतात व 2006 नंतर विदेशात कसोटी क्रिकेटमध्ये एकही पराभव पत्करलेला नाही. ती परंपरा कायम राखण्याचे आव्हान संघासमोर. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनवरून RBIने दिले सडेतोड उत्तर. भारतीय रिझर्व्ह बँकेने जुनी पेन्शन योजनांसंदर्भात राज्यांना दिला इशारा. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास विकास कामासाठी पैसेच राहणार नसल्याचे RBIने दिले स्पष्टीकरण. सरसकट कुणबी दाखला देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत कबुली. शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यावरच उपोषण सोडले. कुणबी समाजाच्या आरक्षणावर मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष. सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न. चेन्नई येथील प्राईम फाउंडेशन आणि ई-मॅगझिनतर्फे पुरस्कार जाहीर. दिल्लीत 17 फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान. भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय. नाना पटोले यांचा थेट हल्लाबोल. सरकारी व्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्र बर्बाद करण्याचे काम भाजप सरकारच्या काळात झालंय. जनतेला वाऱ्यावर सोडले असं म्हणत पटोलेंनी घणाघात केलाय.